दत्तात्रयाच्या कृपेने सहस्त्र पूजा प्राप्त करून घेतल्या. त्यामुळे माझ्या शक्तीचा सामना कोणी सुद्धा करू शकत नाही. मी अजिंक्य आहे. मी अजिंक्य आहे. मी अजिंक्य आहे. नारायण 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 काळजाची तार छेडूनी ही नारदाची वाणी. काळजाची तार छेडूनी ही नारदाची वाणी. अंतरीच्या भावनानी कोणाचे नाही कोणी. चुकले नाही कोणालाही भोग जीवनी. मानवा मानवा या देहाकारणी काय तू पुण्य केले सांग जन्माय येऊनी. मानवा मानवा या देहाकारणी काय तू पुण्य केले सांग जन्माय येऊनी. हॅलो, हे पहा, रसिक प्रेक्षकांच्या मनापासून दिसून आले पारितोषिक आमचे श्री वेदिका शिवगण यांकडून या गीतासाठी वन्समोरचा प्रतिसाद आलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे गीत वन्समोर झालं पाहिजे. त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही हे गीत वन्समोर करत आहोत. नारायण नारायण काळजाची तार छेडूनी ही नारदाची वाणी. काळजाची तार छेडूनी ही नारदाची वाणी. अंतरीच्या भावनानी कोणाचेही नाही कोणी. चुकले
या मैकावती नगरीत आलो. जर आलोच आहे तर ते राजा सहस्त्रार्जुनाची भेट तर घेतलीच पाहिजे. नारायण नारायण. मैकावती नरेश राजा सहस्त्रार्जुन या राजाच्या चरणी या मुनिवर्यांचा कोटी कोटी प्रणाम. नारायण नारायण. यावे नारद मुनी, माझ्या या मैकावती नगरीत आपले स्वागत आहे. नारायण नारायण. अरे राजन, स्वामी दत्तात्रेयांच्या कृपेने आपणा सहस्त्र भुजा प्राप्त झाल्या. या अर्जुनाचा सहस्रार्जुन झाला. नारायण नारायण. परंतु राजन, या समयी तुझ्यापेक्षा एक सर्वश्रेष्ठ अजून एक योद्धा आहे. नारायण नारद नारायण. मुनी, या पृथ्वी तलावर माझ्या इतका बलवान व शक्तिशाली कोणीच योद्धा नाही. मी अजिंक्य आहे. मी अजिंक्य आहे. नारायण. अरे सहस्रार्जुना, अजून तू भ्रमातच आहेस. तू अजिंक्य नाहीस, कारण तुझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ, तुझ्यापेक्षा शक्तिशाली तो योद्धा म्हणजे रेणुका माता आणि जमदग्नीचा पुत्र परशुराम. या समयी तुझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे, तुझ्यापेक्षा शक्तिशाली आहे. नारद मुनी, माझ्यापेक्षा श्रेष्ठ योद्धा असणं कदापि शक्य नाही. मी अजिंक्य आहे. मी अजिंक्य आहे. नारायण नारायण. अरे सहस्रार्जुना, तो परशुराम सर्व सैन्यांसहित या मैकावती नगरीवरती चाल करून येत आहे. नारायण नारायण. बरं येतो मी. नारायण नारायण. शिवाय माझ्या माता पित्यांचा वध केलास आणि त्या गुणाचा बदला घेण्यासाठी तुझ्या समाज तुझा काळ म्हणून उभाय. परशुरामा, तुझ्या बापावर 31 वेळा वार केले आणि त्याला सुद्धा असा तडपडून ठार केला. आणि आज तुला सुद्धा तसंच तडपडून ठार करणार आहे. तरच नावाचा शस्त्रार्जुन. तुम्हा क्षत्रियांचा नाश हाच माझा ध्यास. मग वेळ कशाला? स्वीकार रणांगण. परशुरामा, अरे तुझ्या बापाला पण तडपडून ठार केलाय, तर तुझी काय कथा? अरे तुझ्या अंगाची मन असेल तर स्वीकार युद्धाचे आव्हान.
नाथ या ब्रह्मांडामध्ये आपले परमभक्त लंकाधीश रावण व मिथिले नगरीचा राजा जनक व परशुराम हे तिघेही आपल्या भक्त आपापल्या परीने कठीण झाले. होय उमादेवी, हे तिघेही माझे परमभक्त आहेत. भगवान विष्णू नारायणाने 5 अवतारी कार्य पूर्ण केले. 6व्या अवतारी काही कार्य हेतू परशुराम अवतार धारण केला आहे. होय नाथा. नारायण 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 शंभो कैलासी चारणा हो माझा शंभो कैलासी चारणा 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 नारायण नारायण भ्रमण करता करता या कैलासावरती आलो. जर आलोच आहे तर माता उमादेवी आणि कैलासपते यांचे दर्शन तर झालेच पाहिजे. नारायण 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 माते उमादेवी कैलासपते आपणास या मुनिवर्यांचा कोटी कोटी प्रणाम. नारायण नारायण. आशीर्वाद मुनिवर्य, आज असे अचानक या माझ्या कैलासावरती कसं काय येणं केलं? नारायण नारायण. भगवंता विष्णू नारायणाने आपल्या 5 अवताराचे कार्य पूर्ण केले. 6व्या अवतारी परशुराम अवतार धरला आणि या अवतारामध्ये विशिष्ट कार्य हेतू या दुष्टांचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी हा परशुराम आपल्या भक्तीमध्ये तल्लीन झाला. नारायण नारायण. आणि भगवंता हाच परशुराम आपल्या दर्शनासाठी आपल्या या कैलासावरती येत आहे. नारायण नारायण. होय मुनिवर्य, परशुराम तर माझा परमभक्त आहे. तो काही कार्यानिमित्त या कैलासावरती येत असावा. नारायण नारायण. होईल कैलासपते, काही कार्य हेतू परशुराम आपल्या या कैलासावरती येत आहे. नारायण नारायण. बरं बरं येतो मी. नारायण नारायण. प्रणाम माते, प्रणाम शिवशंभो. आशीर्वाद परशुरामा. परशुराम
शिवशंभो, तुमचे आभारच मानायचे असतात तर तुमच्या या कैलास पर्वतावरती मी मुळीच आलो नसतो. परंतु हे भगवंता, माझ्या मनामध्ये एक विचार आला आहे आणि त्या करिता मी तुझ्या या कैलास पर्वतावर आलो आहे. पुत्र परशुरामा, असा कोणता विचार तुझ्या मनामध्ये आला आहे? परशुरामा, आले माझ्या लक्षात की भगवान शिवशंकरांना गुरुदक्षिणा देण्याकरिता इथवर आला आहे. माते, अगदी बरोबर ओळखलंस. हे भगवंता, याच उद्देशाने मी तुझ्या या कैलास पर्वतावर आलो आहे. त्यामुळे हे भोलेनाथा, सांगा गुरुदक्षिणा म्हणून मी आपल्याकरता काय करू? पुत्र परशुरामा, धन्य आहेस तू आणि धन्य आहे तुझे माता पिता. परंतु परशुरामा, तुम्हाला खरोखरच गुरुदक्षिणा देणार आहेस का? हे भगवंता, मी तुम्हाला गुरुदक्षिणा दिल्याशिवाय या माझ्या देहाचा त्याग करू शकत नाही. त्यामुळे हे भोलेनाथा, सांगा गुरुदक्षिणा म्हणून मी आपल्याकरता काय करू? पुत्र परशुरामा, तू जर मला खरोखरच गुरुदक्षिणा देणार असतील तर तू तुझ्या या योद्धा अवताराचा त्याग करून पुन्हा ब्राह्मणाच्या अवतारात ये आणि राजपुत्रांना शिक्षण दे. हे भोलेनाथा, मी तुम्हाला आजपासून असे वचन देतो की मी माझ्या या योद्धा अवताराचा त्याग करू पुन्हा ब्राह्मण ऋषीच्या अवतारात येतो. परंतु हे भोलेनाथा, हा परशु माझ्यासाठी नाम मात्र शस्त्र असेल. परंतु हे भोलेनाथा, आपण दिलेला हा शिवधनुष्य मी कोठे बरं ठेवू? पुत्र परशुरामा, त्यासारखे माझे 2 शिवभक्त आहेत, त्यांना तो शिवधनुष्य देऊ शकतो. हे भगवंता, असे कोण आहेत ते 2 शिवभक्त? पुत्र परशुरामा, ऐक. एक म्हणजे लंकाधीश रावण आणि दुसरा म्हणजे मिथिला नगराचा राजा जनक. त्या दोघांपैकी जो शिवधनुष्य देण्याच्या पात्रतेचा असेल त्याला तू शिवधनुष्य देऊ शकतो. ठीक आहे भगवंता, आपण दिलेले गुरुदक्षिणेचे कार्य पूर्ण करून मी पुन्हा तुझ्या या कैलास पर्वतावर येईल. भगवंता, मला आज्ञा करावी. आशीर्वाद पुत्र परशुरामा. नारायण 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 विठ्ठला रे विठ्ठला पंढरीच्या पाटला विठ्ठला रे विठ्ठला पंढरीच्या पाटला सोहळा तू दाटला पंढरी सोहळा तू दाटला पंढरी नारायण 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 लंकाधीश या रावणाला त्या मुनिवर्यांचा कोटी कोटी प्रणाम. नारायण नारायण
तुम्ही तर देवांचे दास. आज या लंकाधीशाच्या दरबारी कसं काय येणं झालं? नारायण नारायण. लंकाधीशा तो परशुराम शिवशंकरांचा आदेश घेऊन, शिवशंकरांचा आशीर्वाद घेऊन या आपल्या नगरीमध्ये येत आहे. काय सांगत आहात नारद मुनी? शिवभक्त परशुराम आणि 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 माझ्या या लंकेमध्ये काय सांगत आहात? नारायण नारायण. होय लंकाधीशा, या आपल्याच नगरीमध्ये. बरं येतो मी. ठीक आहे. नारायण नारायण. हे लंकाधीश रावणा, तुझा विजय सो विजय. हे ऋषीपुत्रा, तुला या लंकाधीशाच्या श्रेष्ठतेवर काही संशय आहे का? अरे असा कोणता देव या त्रैलोक्यात आहे की ज्याला हा लंकाधीश पराभूत करू शकला नाही? अरे या साऱ्या त्रैलोक्याचा राजा आहे मी, राजा. आणि या साऱ्या त्रिभुवनाचा देव आहे मी, देव. असे असून सुद्धा तू माझ्या या नगरीमध्ये माझ्या नावाचा यज्ञ करत नाही, तसेच माझ्या नावाचा जप देखील करत नाही. त्यामुळे तुला या तुझ्या अपराधाकरता मृत्यूदंडाची शिक्षा देत आहे. हे लंकाधीशा, तू फार अंगारी झालाय. काय म्हणत आहे? अरे तुझा स्वभाव सुद्धा असुरासारखा झालाय. अरे लंकाधीशा, अरे तू देव नाहीस, देव असुरा. ऋषीमुनी, काय बोलत आहेस हे? अरे लंकाधीशा, या साऱ्या ऋषीमुनींना तू या लंकेमध्ये बंदिवान करून ठेवला आहे. ऋषीपुत्रा, तुझ्या जिभेला वेळीचा घाल, नाहीतर तुझे शरीर वेगळं केलं नाही. थांब लंकाधीश, सावध हो. हा शिवभक्त परशुराम तुला चेतावणी देत आहे. यावेळी शिवभक्त परशुराम, आपल्या या माझ्या लंकेमध्ये स्वागत आहे. या माझ्या सिंहासनावरती विराजमान व्हा. नाही लंकाधीश, तुझ्या या सिंहासनावरती मी मुळीच विराजमान होणार नाही. हे शिवभक्त परशुराम, आपण शिवशंभूच्या सांगण्यावरून मला बंदिवासातून सोडवून आणले आहात. त्यामुळे मी आपली काय सेवा करू? हे लंकाधीश, तू जर का समजा माझ्या उपकाराची परतफेड करणार असतील तर हा ऋषीपुत्र मला दे. शिवभक्त परशुराम, हा ऋषीपुत्र आपणास हवा असेल तर आपण अवश्य घेऊन जा. अरे लंकाधीश, अरे तू सुद्धा माझ्यासारखा एक शिवभक्त आहे. शिवभक्त परशुराम, आणि भगवान शिवशंकराने दिलेला हा शिवधनुष्य माझ्या शंभूचा शिवधनुष्य देण्याकरिता मी तुझ्या लंकेत आलो होतो. परंतु काय परशुराम? परंतु हे लंकाधीश, तू तर फार अहंकारी झालाय. तू तुझ्या राज्यातील ऋषी मुनींना बंदिवान करून ठेवला आहे. नाही त्यामुळे तुला हा शिवधनुष्य देण्याच्या तू मुळीच योग्यतेचा नाही. शिवभक्त परशुराम, मला क्षमा करा. मी देखील आपल्याप्रमाणे एक फार मोठा शिवभक्त आहे. त्यामुळे माझ्या या शंभूचा शिवधनुष्य आपण मला प्रदान करावा. नाही लंकाधीश, तू अहंकारी झालाय. त्यामुळे हा शिवधनुष्य तुला देण्याच्या मुळीच योग्यतेचा नाही. त्यामुळे हा पहा तुझ्या लंकेतून चालला मी. चालेल. अरे माझ्या शिवधनुष्याचा शिवधनुष्य मला मिळालं नाही. एक वेळ तरी हा शिवधनुष्य लंकेत गेला नाही. तर तुला माझा नारायण
दर्शन द्यावे प्रभु रामाने, दर्शन द्यावे गातो की प्रभुना प्रभुना गातो की प्रभुना अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील प्रभुरा हे अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील प्रभुरा श्रीराम प्रभु प्रभु रामाने दर्शन द्यावे प्रभु रामाने दर्शन द्यावे गातो की प्रभुना प्रभुना गातो की प्रभुना अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील श्रीराम प्रभु दर्शन द्यावे प्रभु रामाने दर्शन द्यावे गातो की प्रभुना प्रभुना गातो की प्रभुना अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील भ्रमण करता करता या जनक राजाच्या नगरीमध्ये आलो. जर आलोच आहे तर त्या जनकाची भेट तर घेतलीच पाहिजे. नारायण 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 नारायण. मिथिला नरेश राजा जनक
या जनकाच्या चरणी या मुनिवर्यांचे कोटी कोटी प्रणाम. नारायण नारायण. मुनिवर्य, आज अचानक माझ्या या मिथिले नगरीमध्ये कसा काय बेरायने केला? नारायण नारायण. राजा जनका, मी या ठिकाणी एक सुवार्ता सांगण्यासाठी आलो आहे. नारायण नारायण. सुवार्ता? आणि ती कोणती मुनिवर्य? सांगतो राजा जनका. रेणुका मातेचा पुत्र, त्या जमदग्नीचा पुत्र परशुराम शिवशंकरांच्या भक्तीमध्ये तल्लीन झाला. शिवशंकरांच्या आदेशावरून त्याने सर्व आपल्या योद्ध्या अवताराचा त्याग केला. नारायण नारायण. आणि राजा जनका, हाच परशुराम त्या रावणाकडे गेला. परंतु काय, त्या रावणाच्या अहंकारामुळे त्यांनी दिलेला तो शिवधनुष्य त्याला देण्यास त्याला नकार दिला. नारायण नारायण. आणि राजा जनका, तो शिवधनुष्य घेऊन तो परशुराम या आपल्या जनकनगरीमध्ये येत आहे. ही सुवार्ता सांगण्यासाठी मी इथवर आलो आहे. नारायण नारायण. काय म्हणत आहात मुनिवर्य? परशुराम महाराज तो शिवधनुष्य माझ्या चरणी अर्पण करणार? वा वा मुनिवर्य, ही फार आनंदाची गोष्ट आहे. नारायण नारायण. राजा जनका, खरंच आनंदाची वार्ता आहे. बरं येतो मी. ठीक आहे. नारायण नारायण. आपला जय जयकार असो. राजा जनका, आपला जय जयकार असो. हे परशुरामा, तुझ्या पदास्पर्शाने माझी मित्रमंडळी फार धन्य झाले. सांग प्रभू, मी आपली काय सेवा करू? राजा जनका, मी एक शिवभक्त आहे. भगवान शिवशंकराने दिलेला हा शिवधनुष्य ही सारी पृथ्वी 21 वेळा निशस्त्रीय करून हा शिवधनुष्य देण्याकरिता मी भगवान शिवशंकरांकडे गेलो असता भगवान शिवशंकरांनी हा शिवधनुष्य लंकापती रावण आणि मिथिला नरेश राजा जनक या दोघांपैकी एकाला देण्यास सांगितला. म्हणून राजा जनका, मी आज तुझ्या या मिथिला नगरीत आलो आहे. राजा जनका, आपण हा शिवधनुष्य, त्या शिवधनुष्याचा वापर त्या साऱ्या जनकल्याणासाठी करावा. परंतु प्रभू, लंकाधीश रावण हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ शिवभक्त आहे. त्यामुळे हा शिवधनुष्य आपण त्याला द्यावा. राजा जनका, अरे तुझे हे थोर विचार पाहून मी धन्य झालो. परंतु राजा जनका, हा शिवधनुष्य देण्याकरिता मी लंकापती रावण त्याच्या दरबारात सुद्धा गेलो होतो. परंतु पाहतो तर काय, तो लंकाधीश एवढा अहंकारी झाला होता की त्याने त्याच्या लंकेतील ऋषी मुनींना बंदिवान करून ठेवलं होतं व लंकेतील सर्व ऋषी मुनीला बंदिवान करून ठेवलं होतं. त्यामुळे हा शिवधनुष्य मी त्याला दिला नाही. आणि हा शिवधनुष्य मी त्याला दिला असता तर त्याने या त्रैलोक्यात हाहाकार माजवला असता. म्हणून राजा जनका, हा शिवधनुष्य मी त्याला दिला नाही. आणि म्हणून तुला हा देण्याकरिता मी इथवर आलो आहे. आणि याचा वापर आपण या साऱ्या जनकल्याणासाठी करावा. राजा जनका, हा शिवधनुष्य आपण स्वीकारावा. ठीक आहे प्रभू, जशी आपली इच्छा. राजा जनका, भगवान शिवशंकराने दिलेले कार्य आज मी पूर्ण केले आहे. आता मी भगवान शिवशंकरांच्या कैलास पर्वतावर जात आहे. ठीक आहे प्रभू.
मोठी गंभीर माते तुझे पिता शिवशंकर गांधीला बसले त्यामुळे कोणालाही आतमध्ये पाठवू नको. त्यांच्या साथीमध्ये कोणतं विघ्न येणार नाही याची काळजी घे. ठीक आहे माते इथे होतेच होतो की मी या प्रवीणच्या यातून कोणाला जाऊन घेणार नाही. हे, मी मित्र मुशकराज मित्र मुशकराज मित्र मुशकराज माझे पिता भगवान शिवशंकर सगळ्यांना घेतले आणि त्याच्या साधनेमध्ये कोणतेही विघ्न येणार नाही म्हणून मित्र मुशकराज तुला मारली. ठीक आहे प्रभू. मी पुढच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहून पहारा देतो. ठीक आहे मुशकराज.
माता उमादेवी व भगवान शिवशंभो यांचे दर्शन घेतले पाहिजे. चला तर आपण पुढची वाटचाल करूया. हे तर कोण? भगवान शिवशंकरांचे नंदी माझ्या वाटेवरती. नंदी माझी वाट सोडव. कसा कैलासाचा पती माता अर्धांगिण पार्वती. कसा कैलासाचा पती माता अर्धांगिण पार्वती. नंदी मिळे हा भोवतीने त्याच्या घोडा हा सोबती. नंदी मिळे हा भोवतीने त्याच्या घोडा हा सोबती. कसा कैलासाचा पती कसा कैलासाचा पती माता अर्धांगिण पार्वती. कसा कैलासाचा पती माता अर्धांगिण पार्वती. नंदी मिळे हा भोवतीने त्याचा घोडा हा सोबती. नंदी मिळे हा भोवतीने त्याचा घोडा हा सोबती. कसा कैलासाचा पती माता अर्धांगिण पार्वती. कसा कैलासाचा पती माता अर्धांगिण पार्वती. नंदी मिळे हा भोवतीने त्याचा घोडा हा सोबती. नंदी मिळे हा भोवतीने त्याचा घोडा हा सोबती. परशुरामाचे झाले हे आगमन, तेव्हा नंदी आला तेथे धावून. तेव्हा नंदी आला तेथे धावून. तेव्हा नंदी आला तेथे धावून. परशुरामाचे झाले हे आगमन, तेव्हा नंदी आला तेथे धावून. तेव्हा नंदी आला तेथे धावून. तेव्हा नंदी आला तेथे धावून. काळा घुंगूर हे वाजती, काळा घुंगूर हे वाजती, मान डौलान डोलती. काळा घुंगूर हे वाजती, मान डौलान डोलती. नंदी फिरे हा भोवतीने त्याचा घोडा सोबती. नंदी फिरे हा भोवतीने त्याचा घोडा सोबती. कसा कैलासाचा पती कसा कैलासाचा पती माता अर्धांगिण पार्वती. कसा कैलासाचा पती माता अर्धांगिण पार्वती. नंदी फिरे हा भोवतीने त्याचा घोडा हा सोबती. नंदी फिरे हा सोबतीने त्याचा घोडा हा सोबती. कसा कैलासाचा पती माता अर्धांगिण पार्वती. कसा कैलासाचा पती माता अर्धांगिण पार्वती. नंदी फिरे हा भोवतीने त्याचा घोडा हा सोबती. नंदी फिरे हा
मार्गातून बाजूला व्हा, नाहीतर माझ्या क्रोधाचा सामना करावा लागेल. नांदे! चला, आपल्या मार्गातील एक अडथळा पार पडला आहे. आता आपण पुढे मार्गस्थ होऊया. मूषक आहे. मूषक, मुकाट्याने माझा मार्ग सोड. हे मानवा, काही झालं तरी मी तुला आज सोडणार नाही. मुकाट्याने तो निघून जा. हे मुष्का, तुला सुद्धा तेच सांगतोय. माझ्या मार्गातून बाजूला हो, नाहीतर युद्धात सिद्ध हो. ठीक आहे, मी युद्धास तयार आहे. स्वीकार नाही. हे बालका, मुकाट्याने माझा मार्ग सोडव. मी शिवशंभूच्या दर्शनासाठी जात आहे. मी शिवभक्त परशुराम आहे. परशुराम, त्यामुळे माझा मार्ग सोडव. नाही बघा परशुराम, मी तुला त्यांना केलं नाही. त्याला माझ्या मार्गाची मला नाही ती बोलायला माझ्याही जाणार. हे बालका,
तुला सुद्धा मी ते सांगतो मार्ग सोड नाही तर युद्धात सिद्ध हो ठीक आहे बंधू, पुन्हा तयार आहे. नाही यायचं नाही. माते माते चुकलो चुकलो माते मी नाही परशुरामा तुला या अपराधाची क्षमा मिळणार नाही करायला सिना आपण याला काहीतरी यांची शिक्षा द्यावी हे शंभो माझ्या हातून मोठी चूक झाली मी क्षमा करा पार्वती शांत हो पार्वती परशुराम तर माझा परमभक्त आहे मला बॅनर लावायला परशुरामा क्षमा नको बाळ गणेशाची मा नाही माते, भगवान परशुराम ते विष्णूचे अवतार आहे. त्यांची माझी क्षमा मागणे योग्य नाही. ते आपण त्यांना क्षमा करावी. पार्वती माझ्या भक्तीपोटी या परशुरामाकडून खूप मोठी चूक झाली आहे होय भगवंता गणपती आणि परशुराम यांच्या गणगोरीचा आपल्या गणपतीचा एक दात तुटला म्हणून या साऱ्या त्रैलोक्या आजपासून आपल्या गणेशाला एक दंत या नावाने ओळखले जाईल एक दंत या नावाने ओळखले जाईल एक दंत या नावाने ओळखले जाईल अशा प्रकारे परशुराम